बातमी आता मराठा आरक्षणाशी निगडीत। संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झालेली आहेत। मराठी आरक्षणाचा मुद्दा पुढे करत संभाजीराजेंनी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। मराठा समाजाला न्याय मिळावा याकरता प्रयत्न केले, मात्र आता मी उद्विग्न झालोय। मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे असं संभाजीराजे म्हणाले। त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे। 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत संभाजीराजे छत्रपती। माझी भूमिका हे या 5 मुद्द्यासाठी 5 ते 6 मुद्दे हे महाराष्ट्र शासनाने क्लिअर करायला पाहिजे। केंद्राची काय भूमिका आहे हे मी सुद्धा स्पष्ट बोललोय, त्यातनं सुद्धा पळवाट नाही आहे। तर राज्य सरकारने या 5 मुद्द्या जर यांनी क्लिअर केले नाहीत जे दिसते आतापर्यंत, म्हणून माझी भूमिका आता स्पष्ट मी ठरवलेली आहे की मी आमरण उपोषण 26 फेब्रुवारीला पासून सुरू करणार आहोत। ज्यावेळी आपलं आरक्षण रद्द झालं त्यावेळी सरकारला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करा, पुनर्याचिका। त्यांनी बराच वेळ घेतला, पण ठीक आहे, त्यांनी ते आपली रिव्ह्यू पिटिशन दाखल केली। आत्ताचं त्याचं स्टेटस काय आम्हाला माहीत नाही। त्यामध्ये भोसले समिती त्यांनी स्थापन केली। भोसले समितीने सुद्धा 12 मुद्दे दिलेत जे गायकवाड आयोगाच्या ह्याच्यात अहवालाच्या नाही आहेत, ते सुद्धा त्यांनी त्याच्या शिफारस केलेली नाही आहे। ते त्यांनी केलं काही नाही, ते उपसमितीच्या अध्यक्षांनी आम्हाला सांगावं, ते कानावर आलेलं नाही। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलूया। विनोद, ही खूप मोठी बातमी आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं, पण सरकारने त्यांची बोलणी झाल्यानंतर त्यांनी काही कालावधी सरकारला देऊ केला होता। आता मात्र ते असं म्हणतात की मी उद्विग्न झालोय आणि आमरण उपोषणाला बसणार आहे। नक्की सुवर्णा, आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो मराठा आरक्षण आहे तो रद्द केला आहे आणि त्यानंतर मात्र मराठा आरक्षणाचा मार्ग बंद झाला आहे। यामध्ये विशेष करून काही तोडगा काढण्याच्या भूमिकेत अनेक वेळा सरकारला भेटी दिल्या, परंतु केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवतो आणि राज्य सरकार सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवतो। त्यामुळे मराठा आरक्षण हा आपल्याला रखडताना पाहायला मिळाला आहे। छत्रपती संभाजीराजे यांचं असं मत आहे की आपण वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारला संपूर्ण बाजू समजून सांगितल्या आणि त्यामधला मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले। सर्व नेत्यांची त्यांनी हात जोडून विनवणी केली की यामध्ये काहीतरी तोडगा काढा, जेणेकरून जो मागासवर्गीय मराठा समाज आहे त्यांना तो आरक्षण मिळेल आणि त्याचा लाभ त्यांना योग्यरित्या घेता येईल। परंतु एकंदरीत गेल्या बराच वेळ झाला, परंतु यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळत आहे की मराठा आरक्षणाचा मार्ग आता मोकळा होत असताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता थेट संभाजीराजे उद्विग्न होऊन 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे आता आंदोलनाला सुरुवात करणार आहे आणि हा आंदोलन आमरण अनशन असणार आहे, आमरण उपोषण असणार आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाला जी एकंदरीत जे स्थगिती मिळाली आहे त्यानंतर राज्य सरकारने यामध्ये तोडगा काढला नाही याचाच या ठिकाणी आरोप आहे आणि यामध्ये चालढकल करत असल्याचा आरोपही यावेळेस छत्रपती संभाजीराजे आणि महाविकास आघाडी सरकारवर केला आहे। याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। संभाजीराजे यांची एक मागणी यामध्ये मात्र निश्चित आहे की त्यांनी जोपर्यंत हा मागासवर्ग असा एक शब्द या ठिकाणी मराठा समाजाला लागत नाही तोपर्यंत त्यांना आरक्षण मिळणार नाही, ही गोष्ट यामध्ये निश्चित करण्यात आली आहे। आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार चालढकल करत आहे असल्याचा आरोप यावेळेस केला आहे। त्यामुळे मराठा आरक्षण कशा पद्धतीने मिळू शकते आणि त्यासाठी अनेक लढाया लढण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार असल्याचंही या ठिकाणी बोलण्यात आलं आहे आणि 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे आता आमरण अनशनचं आंदोलन करणार आहे आणि तशाच प्रकारचे आंदोलन वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे। आणि छत्रपती संभाजीराजे यांना अनेक त्यांचे जे सहकारी आहेत ते मदत करणार आहे असंही बोललं जात आहे। आणि 26 फेब्रुवारीपासून एकंदरीत आमरण अनशनमुळे कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल विनोद।